हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. त्यासाठी मी इथे भेंडी चिरून घेतलेली आहे, त्यासोबत मिरची आणि लसूण. कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे. भेंडी चिरून घेतल्यानंतर कधी धुवायची नाही. भेंडी आधी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. त्यानंतर मी तेलामध्ये तिथे जिरे ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची ॲड करायची आहे. मी इथे लाल मिरची यूज केलेली आहे, कारण माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती. तुम्हाला हवी असेल ती तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकूयात. मी इथे लसूणच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या. ते व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भेंडीमध्ये लाल तिखटही टाकू शकता. पुढे आपण त्यामध्ये हळद ॲड करायची आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळद करपली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, नाहीतर भेंडीची भाजी खूप कडू होते. आता आपण त्यामध्ये भेंडी ॲड करूयात. मी इथे पावशेर भेंडी घेतलेली होती. भेंडीची भाजी बनवताना तुम्हाला त्यामध्ये कांदा टोमॅटो ॲड करायचा असेल तरी करू शकता, पण भेंडीच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकल्यामुळे भेंडी खूप चिकट होते, सो मी ते अवॉइड करते. त्यानंतर भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. भेंडीची भाजी ही खूप फास्ट आणि इझी असते आपल्याला बनवायला. मोस्ट ऑफ द लोकांना तर मसाला भेंडी आवडते. मी त्याची ही रेसिपी लवकरच अपलोड करेन. त्यानंतर आपण भेंडीमध्ये मीठ ॲड केलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि भेंडीची भाजी बनवत असताना भेंडीच्या भाजीवरती कधीही झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवल्यामुळे भेंडीला खूप पाणी सुटतं आणि आपली भेंडी चिकट होते. इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट बारीक करून घेतलेला होता, तो मी ॲड करत आहे 2 टेबलस्पून. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तरी नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाऊन विजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.